नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत आपल्याला पाहायला मिळते की वसू आपल्या बाबांशी बोलत असते. बाबांना अचानक ती घाबरून बाबा बाबा बोलते, तर तिकडून कोणी फोनवर उचलत नाही. हा आवाज आकाशला ऐकायला जातो. आकाश वसुंधरा अशा का ओरडतायत म्हणून बघायला जातो, तर त्या बाबांच्या नावाने ओरडत असतात. आकाश विचारतो की वसुंधरा काय झालं, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? वसुंधरा लपवत म्हणते की नाही, काही नाही, बाबांना फोन लावत होते पण लागत नाही आहे, मी जरा दुसरीकडे जाऊन ट्राय करते, रेंज नाही आहे बहुतेक. म्हणून ती दुसरीकडे खिडकी उघडते आणि बाल्कनीत जाऊन फोन करते. तेव्हा ती आपल्या बाबांच्या फोनवर फोन करते. ते फोन उचलतात. ते म्हणतात की अगं वसू बाळा, काळजी करू नको, काहीच इथे झालेलं नाही. वसू म्हणते की बाबा, मी सगळं ऐकलेलं आहे, तुम्ही माझ्याशी खोटं बोलू नका, मला सगळं माहीत आहे. हे ऐकल्यानंतर ते म्हणतात की अगं वसू बाळा, मी शार्दूलला खूप अडवण्याचा प्रयत्न केला पण तो बहुतेक तुझ्याकडेच यायला निघाला आहे. हे ऐकल्यानंतर वसुंधराला खूप भीती वाटते की आता शार्दूल आपल्या घरी आल्यानंतर काय होणार आणि मला या सगळ्या मी कसं सामोरे जाऊ, म्हणून ती खूप काळजीत असते. तिची आई वसुंधराला काळजी घे, तुझ्या आणि बनीची असं सांगते आणि फोन ठेवते. वसुंधरा आतमध्ये येऊन बघते तर काय, इकडे सगळे बनी मोठ्या मोठ्याने आवाजात ओरडत असतो. लाईट जाते, अचानक विजा कडकडायला लागतात. बनीचा मोठ्या आई आई आवाज ऐकायला येतो. आकाश खूप घाबरतो. आकाश म्हणतो हा तर बनीचा आवाज आहे, तो कुठून येतो आहे? म्हणून वसुंधरा लगेच आतमध्ये पळत येते. म्हणते की अहो आकाश, हा बनीचा आवाज आहे, बनीला काय झालं, बनी कुठे आहे? तेव्हा ते सगळीकडे शोधायला लागतात. आकाश म्हणतो की वसुंधरा, तुम्ही काळजी करू नका, आपण शोधूयात. इकडे जयेश आणि माधवरावसुद्धा आपल्या बेडरूममध्ये बसलेले असतात. त्यांनासुद्धा बनीचा आवाज ऐकायला येतो. ते सुद्धा बनीला शोधायला लागतात. सगळेजण जमा झाल्यानंतर बनीला सगळ्या घरात शोधतात पण तो कुठंच भेटत नाहीत. शेवटी स्टोरूममध्ये बनी एका कोपऱ्यात जाऊन टेबलखाली बसलेला असतो. आकाश पूर्ण घरात शोधतो पण त्याला भेटत नाही. तो निराशा होऊन स्टोरूमधून निघालेलाच असतो. एवढ्यात बनीचा त्याला रडलेला आवाज येतो. तो म्हणतो की वसुंधरा, इथून आवाज येतो आहे. ते आतमध्ये जाऊन बघतात, तो टेबलखाली बसलेला असतो. आकाश हळूच त्याला बनीला बाहेर काढतो आणि आपल्या गळाभेट करतो. हे बघितल्यानंतर वसुंधरा खूप इमोशनल होते. ती रडायला लागते. मोठ्याने सांगते की आई, बनी सापडला आहे, त्याला नका शोधू. असं म्हटल्यानंतर सगळेजण स्टोरूममधून येतात. बनीला तिथून बाहेर काढतात आणि आपल्या रूममध्ये नेऊन झोपवतात. जयेश म्हणते की हो, भेटला एकदाच, असा जाऊन ते आपल्या रूममध्ये जाऊन बसते. इकडे आकाश म्हणतो की ही कधीपासून बनीला भीती आहे? तेव्हा वसुंधरा म्हणते की काही गोष्टी आपण पोटात असल्यापासूनच आपले बाळ भीती घातं. मी जेव्हा बनी पोटात होता तेव्हा मला विजांची खूप भीती वाटायची. तेव्हा मला खूप वाटायचं की मला कुणीतरी जवळ घ्यावं, मिठीत घ्यावं, मला समजवावं, पण तेव्हा माझ्याकडे कोणीच नव्हतं. पण आत्ता बनीकडे त्याचा बाबा आहे. आकाश ऐकून म्हणतो की बाबा आहे ना, कायम असणार. असं म्हणून तो वसुंधराला आपलं धीर देत असतो. इकडे जयश्री आपल्या नवऱ्यावर चिडलेली असते की यावेळेस तुमचं मी ऐकून घेतलं, पण पुढच्या वेळेस मी वसुंधराच्या नवऱ्याचं श्राद्ध घालू देणार नाही. हा आकाशाच्या कार्यक्रमात तिने चांगला खोडा घातला ना, काही गरज होती का तिला मोगऱ्याची फुलं आणायची? तेव्हा माधवराव म्हणतात की अगं मग जयश्री, तू सांगायचं होतंस, तू लक्ष द्यायचं होतं. जयश्री म्हणते की हां, ते काही नाही, तुमचं काही झालं की माझ्याकडेच कसं सगळं येतं. हे ऐकल्यानंतर माधवराव तिला चांगले ओरडत असतात. जयश्रीला वसूचा खूप राग येतो. वसुंधरा आकाशला असं बनीच्या मिठीत बघून ती खूप खुश असते. आकाश म्हणतो की आता बनीला झोपू द्या, पण सकाळ झाल्यानंतर बघू काय ते. असं म्हणून आकाश बनीला जवळ घेऊन त्यांच्यामध्ये झोपतो. वसुंधरा आपला विचार करत बसलेली असते. तेव्हा ती म्हणते की आकाशराव, मला माफ करा, आता शार्दूल इकडे आल्यानंतर मी नक्की कुठल्या तोंडाने तुम्हाला सामोरे जाऊ हे कळत नाही. तिच्या डोक्यात खूप विचार चालू असतात. तिला कुठे तोंड द्यावं हे कळत नाही. ती आपली डोळे झाकते. एवढ्यात तिला स्वप्न पडतं की शार्दूल गाडी घेऊन जोरात तिच्या घरी आला आणि मोठ्याने वसुंधरा वसुंधरा म्हणून ओरडतोय. त्याचा आवाज ऐकल्यानंतर आकाशराव उठतात. सगळेजण उठून बाहेर जातात. तेव्हा तो आकाश दरवाजा उघडल्यानंतर म्हणतो की लकी, तू इथे कशाला आलास? तेव्हा शार्दूल म्हणतो की कशाला आलो? लकी नाही, उर्फ शार्दूल रानडे, मी हिचा आधीचा नवरा, मी मेलेलो नाही आहे, हिनं माझं जिवंतपणे श्राद्ध घातलं आहे. हे ऐकल्यानंतर आकाश म्हणतो की हे काय वसुंधरा, मी ऐकतोय ते खरं आहे का? शार्दूल म्हणतो की आजपर्यंत तुम्ही खूप खोट्या गोष्टी ऐकल्यात, पण आता खरी गोष्ट मी तुम्हाला ऐकवणार. तो तिच्या सगळ्या आधीच्या गोष्टी सांगायला लागतो. सगळ्यांना घरात तिचा खूप राग येतो. जयश्री तर तिला कानाखाली मारते. आकाशला इतका राग येतो की तो आतमध्ये जातो, बनीला उठवतो, झोपेतून उठवलेल्या बनीला तसंच हाताने फरफटत बाहेर आणतो आणि वसुंधराला आणि बनीला घराबाहेर काढतो.
जयश्री वसुंधराला ओरडत असते की तू दाखवलीस ना तुझी लायकी, तुझ्याकडून हेच अपेक्षित होतं, म्हणून ती तिला चांगलीच सुनावत असते. इकडे त्या दोघांना घराबाहेर काढल्यानंतर वसुंधरा आणि बनी खूप रडत असतात. तेव्हा ते शार्दूल म्हणतो की काय वसुंधरा रानडे, शेवटी तुम्हाला माझ्यापाशीच यावं लागलं ना, असं म्हणून तो वसुंधराला अजूनच भीती दाखवत असतो. वसुंधरा आणि बनी आपलं खूप जोराजोराने दरवाजे ठोठावून आपल्याला घरात घेतात की नाही ते याची चौकशी करत असतात, पण घरात कोणीच त्यांना घेत नाहीत. थोड्या वेळाने शार्दूल आपल्याबरोबरच चल असं वसुंधराला सांगायला लागतो. वसुंधराला खूप भीती वाटते. एवढा तिचा डोळा उघडतो, तिला असं वाटतं की हे सगळं खरंच आहे का. ती पळत आपल्या रूममधून बाहेर येऊन बघते तर बनी आणि चिनू खाली खेळत असतात. हे बघून ते एकदम घाबरते आणि बनीला आपल्या मिठीत घेऊन म्हणते की बाळा काय झालं, तू ठीक तर आहेस ना. बनी म्हणतो की हो मा, मी ठीक आहे, तू अशी का विचारतीयस मला. अगं मी रात्री घाबरलेलो पण आत्ता सगळं व्यवस्थित आहे. हे ऐकल्यानंतर वसुंधराला कळतं की आपल्याला पडलेलं हे स्वप्न होतं, म्हणून ती डोळे पुसत बनीला मिठीत घेते. हे सगळं माधवराव बघत असतात. माधव म्हणतात की जयश्रीला अगं तो बनी रात्री घाबरलेला ना, त्यामुळे वसुंधराला भीती वाटली असेल, बाकी काही नाही. तेव्हा जयश्री म्हणते की हां तिची ही नेहमीचंच नाटकं आहे असं म्हणून ती जाते. वसुंधराला बनीला म्हणते की बरं बनी मी आले लगेच, तुझ्यासाठी काहीतरी खाऊ बनवते, म्हणून ती किचनमध्ये जाते. अवनी तिची समजूत काढते की वसुंधरा तू काळजी करू नकोस, काहीसुद्धा होणार नाही, बनी तुझ्यापासून कधीच लांब जाणार नाही, तू इतकी काळजी करत नको जाऊस. तिची समजूत काढल्यानंतर वसुंधरा आपला नाश्ता बनवून बाहेर येते. तिला आकाश कुठेच दिसत नाहीत, म्हणून ती घरातल्यांना विचारते की अहो आकाशराव दिसले नाहीत. तेव्हा माधवराव म्हणतात की अगं तो लकीला भेटायला गेला आहे. तेवढ्यात भास्करसुद्धा म्हणतो की हो, त्याला फोन आला होता की त्याला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. काल तो बहुतेक भेटायला येत असताना त्याची गाडी स्लिप झाली, त्याच्या पायाला लागलं असल्यामुळे तो इकडे येऊ शकला नाही. वसुंधराला असं वाटतं की कदाचित माझ्यासाठी ते पडलेलं स्वप्न खरंच होणार होतं की काय, म्हणून ती आपले डोळे पुसते. ती इथला धक्का बसतो की शार्दूलने खरंच काल रात्री इकडे येत होता की काय, आणि आकाशला आता सगळं सत्य सांगण्यासाठी माघारी बोलवून घेतलं की काय, म्हणून ती खूप काळजीत असते. तिला खूप टेन्शन येतं की आता आकाशरावांसमोर आपलं सत्य येतं की काय. भास्कर म्हणतो की हो ते कामाबद्दल काहीतरी तो खूप महत्त्वाचा आहे बोला, म्हणून आकाश स्वतःच त्याच्याकडे भेटायला गेला आहे. हे ऐकल्यानंतर वसुंधराचे चांगलेच डोळे फिरतात. ती म्हणते की आता माझ्या नशिबात काय लिहून ठेवलं आहे काय माहिती, रोज एक नवीन प्रॉब्लेम. आता पुढच्या काही भागात आपल्याला काय पाहायला होतं आहे हे तर पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.